सो हाय गाईज, आपल्या ॲग्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर कशात मंडळी, मजेत ना? मजेतच राहा. तर आजचा विषय खूप खास होता, कारण माझ्या मामाच्या मुलीचा साखरपुडा आहे. तर आज आम्ही असेच चक्कर मारायला चाललेलो तिकडशी. बस सकाळी सकाळी जेवण बनवायला घेतलं. इकडं मशरूम चिल्ली बनवलेली, आणि इकडं वरण बनवलेला, आणि इथं चिकन बनवलेला, आणि इथं भात बनवलेला. तर जेवण करून मग आम्ही जाणार होतो. तर मग पहिले भांडी घासून घेतली, कारण भांडी पक्की निघलेली. मग लगेच आम्ही जेवायला घेतला. तर दीदी माझी लगेच उठली. मग तिला सगळी खेळणी दिली ना, मग तिला बसवली तर आमच्या जवळच ना. मग आम्ही घेतला इकडे जेवायला. तर यांचा उपवास होता. मग यांना मशरूम चिल्ली बनवलेली ना, आम्हाला चिकन बनवलेलं. तर मग जेवलो बिवलो ना, लगेच झाडून काढायला घेतला. मग झाडून बिरून काढला ना, मग लगेच पहिल्यांदा भांडी घासलेली ती लावायला घेतली. मला सगळी भांडी पहिले रचून घेऊन दे. मग जेवलेली भांडी पण घासायची होती ना, मग ती भांडी पहिले लावून घेतली ना. मग लगेच जेवलेली भांडी घासून घेतली. तर दुर्वाचा तशी खेळ चाललेला. तर बघ कशी हसतं दुसरी. तर दुर्वाचा खेळ बघत होतो. तिचा खेळ बघला ना, इकडे लगेच ठेवला उन्हावणी, कारण मला जायचं होतं मामांच्या इथं ना. मग म्हणून पहिले भाकरी बिकरी बोललो करूनच जा. मग भाकरी करायला घेतल्या इकडं. तर यांचा दोघींचा इकडं खेळ चाललेला. दीदी नुसती त्या दुर्वाला मारित होती. बघ कशी नाचतं. तिच्या वरती बसलेली ना, तिला मारतं दबादब. यांचा इकडं खेळ चालले. तर मग मी पटापट इकडं भाकरी करायला घेतल्या. मग भाकरी पण इकडं माझ्या होतं चलत्या. मग इकडं लगेच केल्या भाकरी. तर झाल्या लगेच भाकरी पण माझ्या ना. मग लगेच ठेवला इथं चहा. मग चहा ठेवला ना, मग त्याच्यानं टाकला दूध. मग इथं लगेच चहा घेतला पियाला. मग दीदीला घेतलेली बिस्किटं बनवायला ना. आम्हाला चहामध्ये आज बटर खायला घेतलेलं. मग चहा बी पिला ना, तयारी केली लगेच जायला. मग चाललो आता मी माझ्या मामाकडं. खालती उतारलो तर माझी नंद चलती. तर तिला आऊला बघायला चलती. तर तिला माहित नव्हतं आम्ही जाणार आहे. मला आऊच्या बरोबर खालतीत जरा खेळल्या त्या ना. मग आम्ही बसलो गाडीत ना. आता आम्ही चाललो माझ्या मामाकडे. तर दुसऱ्या दिवशी साखरपुडा होता ना, मग आम्ही आज चाललेलो. बोलो बघू कशी काय तयारी चालू आहे त्यांची. तर यांना होती सुट्टी म्हणून चाललेलो अशी चक्कर मारायला. तर मग यावेळी बोलताना थांब काहीतरी खायला घेऊ. मग यावेळी घेतली तर पाणीपुरी त्यांना ना. मग आलो आम्ही फायनली माझ्या मामाच्या घरी. तर बघा इथं मांडो बिंडो घातलेला दाराशा. मग गेलो मोठ्या मामाच्या घरात. तर दादा इथं हसत होता. दादा झोपेतून उठलेला. त्यांचं मोमोज बनवायचं चालू होतं, कारण त्यांना जी पाहुणे येतील नवऱ्याकडची ना, त्यांना मोमोज होतं. तर दादानी इथं घेतलेली AC लावायला. तर दादा बोलतो बघे तुमच्यासाठी बोलते AC लावायला घेतली, कारण तुम्ही लग्नाला याल मग तुम्हाला गरम होईल बोलतं. तर मग इथेशी आमची नवरी बाई बसलेली. ती ही आमची नवरी आहे. तर त्यावेळी गेल्या घरात. तर मग आम्ही पण बोललो आता घरा निघतो. तर मग आम्ही बोलतो जेवून जा बरं. जेवायला नको, मी जेवायला बनवून आल्या. मग खुशीने इथं लावला घेतलेली. तर पटांगरं वाजत होतं कोणच्या तरी लग्नाचं. तर लावून नाचत होती तिथं माऊच्या जवळ. तिला चिपकूनच राहिली. बघ कशी नाचतं. ती माझी आजीच नाही, माझी आई. मग यांना टाटा बाय बाय केला ना, आम्ही निघालो घरी यायला. तर खूप कालोख पडलेला. तर दादानी लावला घेतलेली. तर ती येतच नव्हती. तर दादा बोलतो राव असती लावलं. नको आम्ही येऊ सकाळी. संध्याकाळचा साखरपुडा होता. बोलला आम्ही साखरपुड्याला डायरेक्ट टायमावरच येऊ. मग आम्ही निघलो घरी यायला. तर यावेळी बोलताना काहीतरी खाऊ चल बोलतो. मग बोललो चला. तर बोलतो उद्याला जायचं साखरपुड्याला. मग बोलतो गाडीची टाकी फुल करून जेऊ चल. मग इथं गेलो आम्ही पेट्रोल भरायला ना. पेट्रोल भरला ना, मग इथं आलो. तर यांना दिसला तंदूर वडापाव. तर बोलतो मी तंदूर वडापाव खाता. मग मी इथंशी राईस घेतलेला.
शाकाहारीच राईस चितलेला मी, मग यावेळी पण बरं खातील ना म्हणून. मग इथेशी राईस पण घेतला आणि यांचा तंदूर वडापाव पण होतो इथेशी. हे बघा, हे तंदूर वडापाव नॉर्मल आपल्या वडापाव सारखाच लागतं, असं काहीच नाही, पण बरा लागतो. ते यांना पटला, मग खाला बिला ना. आम्ही आलो घरा, मग घरी आलो ना लगेच थोडीशी फ्रेश झालो ना, लगेच घेतला जेवायला. मग जेवायला घेतलेला इथेशी. मग यांना दिलती मशरूम चिल्ली ना, मला चिकन घेतलेला. असे आम्ही जेवलो इथेशी. जेवलो बिवलो ना, भांडी बिंडी घासून झाली तर झोपाची तयारी चालू होती. नंदसने आणलेलं माझ्या गुलाबजाम, मग यानं दिला खायला. तर लावू बोलतं मना पंपच्या, मग तिला पण यावी लागलं भरवायला, तर ती अजूनच मागायला लागली. आम्ही तिला असं काही देत नाही अजून, यावी थोडासा भरवला तिला. तर खुशीने ब्लाऊज माझा भरून पाठवलेला, मम्मीने तो शिवला. मग बघा कसा माझा ब्लाऊज उद्याला साखरपुड्यासाठी हे ब्लाऊज मी शिवले. तर असा आहे आपला आजचा ब्लॉग. तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. गुड नाईट.